ए विवान, काय मज्जा येते ना खेळायला खूप. तुला माहितीये अशाच एका खेळकर खोडकर अशा काळ्या सावळ्या एका मुलाची गोष्ट माहितीये? तुला ऐकायची आहे? मराठीमध्ये ना विंदा करंदीकर नावाचे खूप मोठे कवी, त्या कवीनी ना एक छान बालकविता लिहिली आहे. तो ऐकणार का विवान? हा, खास तुझ्यासारख्याच दंगेखोर मस्तीखोर मुलाविषयीची आहे. म्हणू? ओके, बोला. पंढरपूरच्या वेशीवरती आहे एक छोटी शाळा. सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. नमस्कार. कधी वडाच्या झाडापाशी आणि कधी घसरगुंडीपाशी, त्या दिवसानुसार त्या निमित्तानुसार सगळ्यांनाच माहिती आहे की 14 नोव्हेंबरला आपण सगळ्यांनी बालदिन खूप उत्साहात साजरा केला. आता भारतामध्ये बालदिन हा 14 नोव्हेंबर रोजी साजरा होतो, कारण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच चाचा नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर. हा सगळा जो आवाज येतोय तो या सगळ्या लहान मुलांच्या बागडण्याचा येतोय, आणि मला वाटतं की हा आवाज हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर आवाज आहे. त्यांची कोवळी, त्यांची किलबिल, त्यांची मस्ती, त्यांचं बागडणं, आणि यावर किती बालसाहित्य लिहिलं गेलेलं आहे. आणि आता बालदिनाच्या दिवशी आपल्याला हे सगळं आठवतं सुद्धा. म्हणजे लहानपणीच्या सगळ्या बालकविता आठवतात, लहानपणी आजीने ऐकवलेल्या गोष्टी आठवतात. तर तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, 14 नोव्हेंबर तर होऊन गेला, आता कुठला बालदिन? कारण मी तुम्हाला सांगत होते तसं भारतात 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो, पण वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी बालदिन साजरा केला जातो. आणि जागतिक बालदिन हा 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आजच्या बालदिनाच्या दिवशी एवढंच मनात येतं की कुठल्याही बालकावर विस्थापित होण्याची वेळ येऊ नये, कुठल्याही बालकावर भीक मागण्याची वेळ येऊ नये. सगळ्या लहान मुलांना सन्मानाचं जगणं मिळावं, सुरक्षित जगणं मिळावं, शांतता मिळावी, प्रेम मिळावं. विवांचं बालपण सुखात जावं आणि जगातल्या सगळ्या छोट्या मुलांचं बालपण सुखात जावं. सगळ्यांना बालदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.